हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते। अर्धा किलो बेसन पिठाची मस्त कुरकुरीत लसूण शेव आज आपण करणार आहोत। आपली शेव कुरकुरीत होण्यासाठी एक पदार्थ आपण वापरणार आहोत की ज्यामुळे आपली शेव कुरकुरीत होते आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही। कुरकुरीत लसूण शेव कशी करायची ते आपण पाहूया। बघा, आपल्या लसूण शेवेसाठी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेले आहे आणि एक खास पदार्थ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे 125 ग्रॅम आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत। 30 ते 35 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। 1.5 टीस्पून आपण तिखट टाकणार आहे। स्वादानुसार मीठ घ्यायचे। अर्धा टीस्पून आपल्याला हळद लागणार आहे। 2 टीस्पून आपण जिरे घेणार आहे आणि 1 टीस्पून आपल्याला ओवा टाकायचा आहे। 4 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे। पाव टीस्पून आपल्याला हिंग घ्यायचा आहे। लसूण शेव आपल्याला बारीक करायची आहे, त्यामुळे आपल्याला सर्व साहित्य छान मिक्सरला बारीक झालं पाहिजे। म्हणून काय करायचं, वाटीमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये आपल्याला 10 मिनिट जिरे आणि ओवा भिजत घालायचं आहे। 2 टीस्पून जिरे टाकले बघा, 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे। हे साहित्य आपण 10 मिनिट भिजवून घेऊ, म्हणजे मिक्सरला त्याची चांगली पेस्ट तयार होईल। बघा, वजन काटा घेतलेला आहे आपण। बघा, हे भांडं ठेवलेलं आहे मी यावर। आता 0 करू म्हणजे ते वजन मायनस होईल। बघा, हे बेसन पीठ घेतलेले ते तुम्हाला मोजून दाखवते, कपाने मोजून दाखवते अगोदर। 1 कप, दुसरा कप भरू आता। हा दुसरा कप, हा तिसरा कप, हा चौथा कप, 4 कप आणि एवढं भरलेले। म्हणजे तुम्हाला जर कपाने घ्यायचं झालं तर 4.25 कप बेसन पीठ घ्यावं लागेल। 250 ml हा कप आहे। बरोबर अर्धा किलो बेसन पीठ आहे आपलं। आणि हे तांदळाचं पीठ मोजून दाखवते तुम्हाला मी। तांदळाचं पीठ 125 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा किलोसाठी आपण 125 ग्रॅम घ्यायचं आणि 1 किलोची जर शेव करायची असेल तर तांदळाचं पीठ 250 ग्रॅम टाकायचं। मग आपली शेव एकदम मस्त कुरकुरीत होते। बेसन पीठ आपण चाळून घेऊ। घरचंच बेसन पीठ आहे माझं, तुम्ही कोणतंही बेसन पीठ घ्या, घरचं घ्या विकतचं घ्या, आपली शेव छानच होणार। आणि काय केलं, ही मैद्याची चाळणी घेतलेली मी बघा या पद्धतीची। यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकू। बघा, बेसन पीठ आपण चाळून घेतलं, त्यामुळे काय होतं, हे जाडसर तांदळाचे किंवा डाळीचे कण असतात ते बाजूला निघून जातात। या पिठामध्ये आपण आता तिखट टाकू, हळद टाकू, स्वादानुसार मीठ टाकू। 2 टीस्पून घेतलं आहे मीठ मी। पाव टीस्पून आपण हिंग टाकू। हे मिक्स करून घेऊ। छान मिक्स झालं आपलं। आता हे बाजूला ठेवून देऊ। 15 मिनिट झाले। 10 मिनिट भिजवलं तरी चालतं, पण 15 मिनिट भिजवलं तरी काहीच हरकत नाही। एकदम छान भिजला तर मिक्सरला बारीक करूया। लसूण पाकळ्या टाकू। हे मिक्सरला एकदम बारीक करून घेऊ आपण। बघा, लसूण ओवा आणि जिरे एकदम मस्त बारीक झाले। असं बारीक केल्यामुळे काय होतं, आपल्याला बारीक शेव करता येते, सोऱ्याच्या जाळीमध्ये अडकत नाही। आता आपण पीठ चाळलं तीच मैद्याची चाळणी घेतलेली आहे, त्याने गाळून घेऊ आपण। हे थोडंसं पाणी टाकू आपण। बघा, एकदम मस्त प्युरी तयार झाली आपली। हे हातानेच पिळून घेतलं मी चांगलं। हे बघा, असं चौथा राहिला तो बाजूला ठेवून देऊ आपण। आलं लसूण आणि ओव्याचं मिश्रण वाटीमध्ये ओतून ठेवू आपण। तडका पॅन घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे बघा। तेल मोजून दाखवते मी तुम्हाला। हा टेबलस्पून आहे, 15 ml आहे। 1 2 3 4 टेबलस्पून तेल घेतलेले आहे आपण। बघा, तेल आपण एकदम कडकडीत गरम करून घेतलं, ते या पिठामध्ये टाकू आता। बघा, अशाच पद्धतीने कडकडीत गरम करून घ्यायचं। स्पॅटुला घेतलं आहे मी, आपण हे मिक्स करून देऊ। हात नाही लावायचा, एकदम कडक तेल असतं, चटका बसू शकतो। लसूण ओवा आणि जिरे वाटलं होतं ते दाखवते मी। वजन अर्धा कप आहे बरोबर। बघा, 125 ml हा कप आहे। आता थोडं थंड झालं, हाताने करू आता। बघा, सर्व पिठाला आपण हे तेल चोळून घेतलं छान। हे बघा, अशी मूठ बांधली जाते। ओवा जिरे आणि लसणाचा अर्क तयार केला तो यामध्ये टाकू। बघा, 1 कप पाणी घेतलंय, थोडं थोडं टाकू आता।
जिरे लसणाच्या अर्काचं पाणी अर्धा कप आणि साधं पाणी 1 कप, असं एकूण आपल्याला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. बघा आपलं पीठ मळून झालं छान. असं परातीला चिकटलं नाही पाहिजे, एकदम मस्त झालं. त्यातून आपण त्याला 1 टेबलस्पून तेल लावून छान मळून घेतलं. अशा पद्धतीनं एकदम सॉफ्ट झालं बघा. बघा आपलं पीठ हे झाकून ठेवू आपण आता. बघा शेवेसाठी आपल्या सोऱ्याबरोबर येते ती सगळ्यात बारीक जाळी घेतलेली आपण. अशा पद्धतीची जाळी घेतलेली एकदम बारीक आहे बघा. आपल्या सोऱ्याला आपण आता तेल लावून घेऊ आतून, म्हणजे चिकटत नाही. हे बघा वरती लावायचं, रॉडलाही लावायचं, जाळीला पण लावायचं. हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आपण. बघा एकदम सॉफ्ट झालं आपलं पीठ. बघा सोऱ्यामध्ये टाकू, दाबून दाबून भरायचं, आपल्याला गॅप नाही ठेवायचा, सारखी सेव पडते. मग सोऱ्यात गच्च भरून घेऊ. बघा आपण तेल तापत ठेवलेले, तेल मध्यम तापवायचं आहे आपल्याला, कारण आपली बारीक शेव आहे. थोडं पीठ टाकून पाहू आपण. अशा पद्धतीचं तापलेलं पाहिजे, एकदम मस्त शेव येते बघा. कडेकडेने सोडायची. तुम्हाला लागलं 1 वेळा करा, 2 वेळे करा, आणि शेवटचं मध्ये असं करायचं. आता उलटून देऊ आपण. शेव तळायला काही फार वेळ लागत नाही, पटकन होते. गॅस मध्यमच ठेवायचा पण. बघा शेव तळून झाली आपली, वेळ नाही लागत. तेल निथळून घेऊ चांगलं. बघा एकदम मस्त शेव झाली आपली. दुसरा घाणा टाकू आपण आता. कडेकडेनेच आपण सुरू करायचं आहे. आणि शेवटचं टोक मध्ये सोडायचं. बघा आपली अर्धा किलो बेसन पिठाची शेव तयार झाली. हाताला तेल लागत नाही, काही नाही. तोडून दाखवते बघा, आवाज येतोय तुम्हाला. हे बघा, हे बघा ही कुरकुरीत लसूण शेव तुम्ही नक्की करून पहा, आणि तुमची शेव कशी झाली ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान फराळाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.